नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता मध्येच हे कशाचं सेलिब्रेशन तर सांगते. आमच्या मोठ्या वहिनींचा बड्डे होता त्यांच्या लेकाच्या लग्नादिवशीच. आणि ह्या दुसऱ्या वहिनींचा सेलिब्रेशन आहे. त्यांची सूतगिरणीच्या संचालकपदी निवड झाली आहे मागच्या 8 दिवसांमध्ये. तर ते सेलिब्रेशन मी माझ्या कामानिमित्त गेले आणि माझ्या कामाच्या गोंधळात मला काही करता आलं नाही. प्लस सुधीरचं लग्न ठरलं, ते 4-5 दिवस असेच निघून गेले. आणि बाकीची कामं होती, कुरवडी घातली, उन्हाळी कामं केली, आमचं काळा मसाला जो असतो कांदा लसूण मसाला तो केला. त्या सगळ्या गोंधळामध्ये सगळं शूट करणं शक्य होत नाही आणि हे सेलिब्रेशन देखील राहिलं. मग म्हटलं चला आता निघालीच आहे तर हे सेलिब्रेशन देखील करून घ्यावं. आणि लग्नाच्या दिवशीच सगळे विधी वगैरे झाल्यानंतर लगेच संध्याकाळी मी मुंबईला येण्यासाठी निघाले. तर इथं माझी आणि आईची मस्ती चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कधीच माहेरून सासरी येताना म्हणजे लग्नातही रडले नव्हते आणि आताही कधी रडत नाही. का काय माहीत नाही, पण मी नेहमी निघताना अगदी छान आनंदाने सगळ्यांना बाय करते आणि मग निघते. आणि हायवेलाच घर असल्यामुळं बाबा दादा माझे 2 नंबरचे चुलते हे सगळं माझे सामान घेऊन स्टॉपला जाऊन उभे राहिलेले आणि मी सगळ्यांना बाय बाय करण्याच्या नादात एकदम स्लोमध्ये निघालेली आणि ह्यांना सगळ्यांना बाय करता करताच अचानक बस आली आणि सगळे माझ्यावर ओरडायला लागले. तर अशा प्रकारे माझा मुंबईचा प्रवास चालू झाला आहे. कसे वाटतायत व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.